नमस्कार भावानो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड क्रीडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज हा व्हिडिओ पाहण्या अगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलचा सपोर्ट करा. आज आपण मार्क या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे, याच्याविषयी रिव्ह्यू पाहणार आहोत. किच्चा सुदीपचा मार्क हा ट्रेलर दमदार ॲक्शन आणि मास अपील ह्या ट्रेलरमध्ये दिसून येते, ज्यात सुदीप एका सस्पेंड पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, जो एका दिवसात हरवलेली मुले शोधून काढतो. रिव्ह्यूनुसार ट्रेलर हा चित्रपट जबरदस्त ॲक्शनमध्ये दाखवण्यात आलेला आहे. सुदीपच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवलेले आहे. पण कथानक काहीसं घसरगुंडीसारखं वाटतं, पण जाऊ द्या. तरी पण स्टायलिश ॲक्शन आणि सुदीपच्या चाहत्यांसाठी तो एक मनोरंजक आणि अनुभव चित्रपट आहे. आणि हा चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडत आहे. आणि या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन आणि डायलॉग आणि जबरदस्त सुदीपने परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे केलेला आहे. तर दमदार ॲक्शन ट्रेलरमध्ये सुदीपची जबरदस्त ॲक्टिंग आणि इंटरेस्ट परफॉर्मन्स दिसून येतो, जो चाहत्यांना खूप आवडतो. कथानक एका पोलीस अधिकाऱ्याला 24 तासात 18 मुले शोधायची असतात. हे कथानक वेगवान आणि थरारक आहे, पण काही कथानक थोडे कमकुवत असलेले लोकांना वाटते. सुदीपच्या एकट्याच्या बळावर चित्रपट चांगला झालेला आहे. त्याचे संवाद आणि अभिनय प्रभावी आहेत. तांत्रिक बाजू तुम्हाला सांगायची म्हणजे चित्रपटाचे मेकिंग, परफॉर्मन्स आणि तांत्रिक बाबी चांगल्या आहेत, पण काही ठिकाणी डबिंगमध्ये समस्या जाणवते. एकापेक्षा एक पात्र योगी बाबूसारखे कलाकार विनोदी टच देतात, तर नवीन चंद्रा आणि शाहीन टॉम चाको हे खलनायकाच्या भूमिकेत जबरदस्त दाखवण्यात आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट सुदीपच्या चाहत्यांसाठी मास आणि स्टायलिश ॲक्शनचा अनुभव देतो, पण कथा आणखी घट्ट असू शकली असती असे लोकांना वाटते. पण हा एक मसाला चित्रपट आहे, ॲक्शन चित्रपट आहे. लोकांना हा चित्रपटाचा ट्रेलर आवडलेला आहे. आणि सुदीप यांचे चाहते असाल तर हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये अवश्य पाहावा आणि मनोरंजन घ्यावा, कारण हा पैसा वसूल चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगल्या प्रकारे कमाई करू शकेल आणि हा चित्रपट लोकांना खूप आवडेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा. हा व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.